निमाद्वारे देशव्यापी संवेदना 2 रक्तदान शिबिराचं आयोजन। निमा आणि निफा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनी म्हणजेच येत्या 23 मार्च रोजी देशभरामध्ये संवेदना 2 या नावानं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे। देशभरातील निमाच्या सर्व शाखांकडून रक्त संकलनाचं कार्य करण्यात येणार आहे। यापूर्वी देखील 23 मार्च 2021 रोजी निमानं संवेदना 1 च्या नावानं देशव्यापी रक्तदान शिबिर घेऊन विश्वविक्रमी 99,644 एवढे रक्त संकलन केलं होतं, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यामध्ये करण्यात आली होती। यावर्षी विक्रमी 1.5 लाख बॉटल रक्त संकलनाचा निमाचा संकल्प असल्याची माहिती निमा संवेदना 2 चे राष्ट्रीय प्रवर्तक माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी दिली आहे। निमा सोलापूर शाखेकडून रविवार 23 मार्च रोजी सदर शिबिरानिमित्त 12हून अधिक ठिकाणी रक्त संकलन केंद्र घोषित करण्यात आली आहे। याशिवाय ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्येही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या माध्यमातून फक्त सोलापूर शहरातून परिसरातून 1000हून अधिक बॉटल रक्त संकलन होण्यासाठी प्रयत्न असल्याचे निमाचे सोलापूर शाखा अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी यांनी मुख्य समन्वयक डॉक्टर नितीन बलदवा यांनी सांगितले। दिनांक 23 मार्च रोजी खाली दिलेल्या ठिकाणी संवेदना 2 अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर होणार असल्याची माहिती डॉक्टर नितीन बलदवा यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही देशातील नव्हे तर जगातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी सगळ्यात मोठी संघटना आहे। 13 एप्रिल 1948 साली स्थापन झालेल्या या संघटनेच्या संपूर्ण भारतामध्ये 1430 शाखा आणि 4.5 लाखाहून जास्त सदस्य आहेत। आमच्या लोकांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या संघटनेची स्थापना झालेली असते, तर देखील अनेक लोकोपयोगी उपक्रमही आम्ही कायमस्वरूपी राबवत असतो। त्याच्या अंतर्गत अनेक सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सरकारच्या आरोग्यविषयक सर्व योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। वॅक्सिनेशनचं काम असेल, 108 ॲम्ब्युलन्स असेल किंवा RBSK किंवा BSc मध्ये मेडिकल ऑफिसर्सची ड्युटी करणं, ती सेवा देणं, हे सगळं आम्ही करतो। कोरोनाच्या काळामध्ये आमचं कार्य जे आहे ते अधोरेखित झालं होतं। सर्व हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांना कुलपं लावलेली असताना सुद्धा निमाच्या सर्व सदस्यांनी आरोग्य व्यवस्था त्यांच्या समर्थ खांद्यावर पेलली होती। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशान्वये आम्ही त्यावेळेला सगळे दवाखान्यांमध्ये कोरोनाच्या विषयक जनजागरण आणि चिकित्सा सेवा उपलब्ध ठेवल्या होत्या। प्रायमरी सगळे हे चिकित्सा आमच्याकडे जात होते। त्यावेळेला सुद्धा 2021 साली कोरोनाची पहिली साथ जाऊन दुसरी साथ आली होती। देशामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा होता। मोदीजींची प्रेस कॉन्फ्रेंस झाल्यानंतर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्यानंतर त्यांनी निमा देश के लिए क्या कर रहे असा विचारला असताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की रक्तदानामध्ये आपण काम करावं। त्यावेळेला त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 23 मार्च 2021 साली संपूर्ण देशामध्ये आम्ही रक्तदान शिबिरं घेतली। त्यावेळेला 99,644 रक्ताच्या बाटल्या एका दिवसामध्ये आम्ही संकलित करून या देशाला आम्ही अर्पण केले। त्यासाठी आमचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालं, संघटनेच्या नावाची नोंद झाली त्यामध्ये, आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही पुन्हा ज्या वेळेला रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। गेल्या वेळेचा अनुभव असा आला की एका दिवसामध्ये संपूर्ण देशभरामध्ये रक्तदान शिबिरं घेताना अडचण होती रक्त संकलन करणाऱ्या ब्लड बँक्सना। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे मनुष्यबळ आणि बाकीच्या गोष्टी नसतात। त्यामुळे यावेळेला आम्ही 16 मार्च ते 23 मार्च अशा पद्धतीनं हा आठवडा, त्याबरोबर सध्या मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहे, त्यांना रक्तदान करण्यात अडचण येऊ नये म्हणून खास मुस्लिम बांधवांसाठी 31 मार्च आणि 1 ते 3 एप्रिल अशा ह्याच्यामध्ये आम्ही या पिरियडमध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन संपूर्ण देशभर करत आहोत। या रक्तदान शिबिरांचं उद्घाटन गेल्या वेळेला माननीय राष्ट्रपती महामहिम कोविंदजी यांच्या हस्ते झालं होतं। यावेळेला सुद्धा आम्ही याचं उद्घाटन आदरणीय द्रौपदी मुर्मू यांनी करावं या दृष्टीने प्रयत्नशील आहोत आणि त्याला मूर्तस्वरूप या 2 दिवसामध्ये येईल। त्याबरोबर सगळ्या राज्यपाल जे आहेत ते सगळे राज्यपाल हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे त्या राज्याचे प्रमुख असतात। प्रत्येक राजभवनामध्ये रक्तदान केंद्र यावेळेला आहेत, प्रत्येक राज्याच्या राज्यभवनामध्ये त्या ठिकाणी रक्तदान शिबिर केलं। त्यावेळेचं टार्गेट केलेलं 1.5 लाख रक्त बाटल्या संकलनाचं असून साधारण 2400
रक्तदानाचे कॅम्प्स आम्ही आयोजित करत आहोत. देशाबाहेर सुद्धा यावेळेला अनेक रक्तदान शिबिरं अनेक देशांमध्ये आयोजित केली गेलेली आहेत. त्यामध्ये रशिया, मॉरिशस, नेपाळ, कॅनडा, जॉर्जिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांमध्येही या दिवशी रक्तदान शिबिर होत आहे. आणि यावेळेचं रक्तदान शिबिराचे प्रत्येक रक्तदात्याला जे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटवर संयोजकांच्या सह्या असतीलच, परंतु भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे जे आत्ताचे वंशज आहेत त्या वंशजांच्या सह्या याच्यावर असतील आणि या